गेले अनेक वर्ष पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न खोळंबलेला आहे. अनेक वेळा अनेक मंडळी प्रयत्न करतायत, पुणे नाशिक रेल्वे होणार, पुणे नाशिक रेल्वे धावणार, परंतु प्रश्न काही सुटत नाही. मध्यंतरी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी GMRTमुळे हा प्रकल्प इकडे होणार नाही, त्यांनी रूट चेंज केलेला आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन झालं होतं. जंतर मंतरचं आंदोलन नीट परीक्षेवरनं जे झालं आणि त्यानंतर जे यश आलं, तो लोकांमध्ये नवचैतन्य आलेलं आहे. पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे अशा प्रकारचा आक्रोश आता होताना दिसतोय. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतलेला आहे. सर्वच पक्ष एकत्र येऊन अराजकीय आंदोलन 9 तारखेला होणार आहे. मंचर, चाकण, खेड, संगमनेर, आळेफाटा या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हायस्पीड रेल्वे झाली पाहिजे. रेल्वे मार्ग जो अगोदरचा सर्वे केला आहे त्याच रूटवर व्हावा अशा प्रकारची मागणी आहे. जर सरकारने योग्य दखल घेतली नाही तर भविष्यकाळामध्ये आंदोलन अधिक तीव्र केलं जाणार आहे अशा प्रकारची भूमिका आहे. कनिका खैरे एक डॅशिंग महिला आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर गेल्या, त्या ठिकाणी जे काही कथित बोगस बांधकाम सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला. आता पुणे नाशिक रेल्वे व्हावी म्हणून जे 9 तारखेला आंदोलन होणार आहे, या आंदोलनामध्ये कनिका खैरे सहभागी होणार का, सहभागी झाल्या तर तिथं आवाज उठवणार का, याबाबतची सगळ्यांना उत्सुकता आहे. मॅडम, तुम्ही आंदोलनात सहभागी होणार का? हो, माझा पाठिंबा आहे या आंदोलनाला. आणि पुणे नाशिक जे रेल्वे मार्ग आहे ते या मार्गेच व्हायला पाहिजे. अहिल्यानगर ते शिर्डी जे रूट घेतलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. हे गेल्या 20 ते 25 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता, ते आत्ता होतं आहे. म्हणजे आपलं विकास काम जे व्हायला पाहिजे आधी, त्या गोष्टी आता एवढ्या लेट चालल्या आहेत. आणि कुठल्याही आज GMRTमुळे जर तुम्हाला त्रास होत आहे तर प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतात आणि सोल्युशन काढल्याशिवाय तुम्ही असं परस्पर जनतेची दिशाभूल करू शकत नाही. तुम्ही पहिले सांगायला पाहिजे की प्रॉब्लेम काय. जर तुम्हाला GMRTचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही अंडरग्राऊंड पण करू शकता, अंडरग्राऊंड करू शकता मंचर ते आळेफाटा. जर तुम्हाला एवढा 15 किलोमीटरचा त्रास होत असेल तर आजकाल काही देशामध्ये पण बघा GMRTच्या जरी GMRT आहेत तर तिथे रेल्वे गेलेल्या आहेत की फक्त आपल्या नारायणगावमुळे अडथळे येतात असं मला. जग खूप प्रगत झालंय आणि आपण मात्र बॅकफुटवर चाललोय. इतक्या दिवस हे होणं गरजेचं होतं. हे काम स्टॉप झाल्यामुळे हा मार्ग चेंज झाला. त्याच्यामध्ये काही राजकारण आहे का? आता मी इथं अभ्यास केला तेवढं राजकारण मी इथं काही बघितलं नाही. मॅडम, आता इतके वर्ष प्रकल्प होणार, सर्वेला पैसे दिले, राज्य सरकारने कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि अचानक केंद्र सरकार असं म्हणतंय की GMRT प्रकल्पामुळे इथून रेल्वे होणार नाही. या रूटवर भाजपचा एकही खासदार नाही, याचं श्रेय ह्या मंडळींना मिळेल म्हणून भारतीय जनता पक्ष रडीचा डाव खेळतोय का, आपल्या या पट्ट्यावरच्या लोकांवर अन्याय करतोय का? नाही, मला याच्यात असं म्हणजे आपल्या ह्या भागात BJP आहे की नाही आहे हा प्रश्न वेगळा आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की जर तुम्हाला रेल्वे त्या मार्गे न्यायची आहे तर तुम्ही पहिले जनतेला सांगायला पाहिजे. तुम्ही परस्पर जो रूट बदलून घेतला अहिल्यानगर ते शिर्डी, ते हे चुकीचं केलेलं आहे. आणि इथे कोणी BJPचा आमदार असो या नसो, खासदार, जे खासदार जे कोणी असेल किंवा नसेल, या ज्या पॉलिटिक्स हा पार्ट वेगळा आहे. जर तुमचा रूट ठरलेला आहे की चाकण खेड ह्या मार्गे जाणार आहे तर तुम्ही अचानक त्या सगळ्या गोष्टी का चेंज केल्या. आणि ही गोष्ट आपली पण चुकली आहे की आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा नाही घेतलेला आहे. त्या लोकांनाही दिसलं या गोष्टीचा पाठपुरावा नाही आहे, तालुका कोण याच्यात बघतच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी परस्पर हा निर्णय घेतला आहे. म्हणजे जो मी अभ्यास केलेला आहे, आता जे तांबेदादा आहेत ते फॉलोअप घेतात ह्या गोष्टीचं. आणि येत्या 60 दिवसात म्हणजे राज्य सरकारने सांगितलं या 60 दिवसात आम्ही तुम्हाला सांगतो की समिती गठीत केली. समिती आता 2 दिवसापूर्वी समिती नेमली आहे त्यांनी. ते 2 दिवसामध्ये सर्वे करणार की GMRT प्रकल्पामुळे काही अडथळा आहे का. सर्वे ते बोलले जर पॉसिबल असेल तर इकडून पुन्हा होऊ शकतो. मॅडम, पण मला सांगा, हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का? याच्या अगोदर सर्वे का झाला नाही एवढे वर्ष, मग यांनी काय केलं? हे फक्त टाइमपास चाललाय का? नाही, सर्वे त्यांनी ह्याच्या आधीच केला असल्याशिवाय तो इकडे. मॅडम, मग आता पुन्हा समिती गठीत करायची गरज काय? मग त्यांनी आता ते परस्पर तो निर्णय घेतलाय ना, GMRTचं कारण दिलेलं आहे. हे आंदोलन कुठंतरी कमी व्हावं, याची तीव्रता डाऊन व्हावी यासाठी प्रयत्न होत आहेत. नाही,
त्यांनी जर हा प्रकार केला की अहिल्यामार्ग टू शिर्डी, तर मग आंदोलन अजून पेटणार आहे. तर सरकारला माझी एकच मागणी आहे, जो जुना रूट ठरलेला आहे तुमचा म्हणजे नाशिक, तो ह्या मार्गेच जायला पाहिजे. तो तुम्ही परस्पर जनतेची दिशाभूल करून तो परस्पर अहिल्यानगरवरनं नेत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जर तुम्ही असं केलं तर हा आंदोलन पूर्ण वेगळ्या प्रकारे वाढणार आहे. आणि इथून त्या रेल्वेच्या मधून बाकी जी म्हणजे कॉलेज वर्ग असो, जे जॉबला जाणारी लोक असो, किंवा अनेक अशा ट्रेनने जाणाऱ्या गोष्टी, शेतकरी व्यावसायिक सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. हो, फायदा पण होईल आणि ट्रॅफिक कमी होईल. कारण का आज ट्रेन हे 20-25 वर्षापूर्वीच ट्रेन व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. पाठपुरावा घेतला असता ना, ती ही गोष्ट झाली असती. पण आपला पण चुकलेलं आहे, पाठपुरावा घेतला नाही आहे आणि परस्पर आपल्या नकळत ह्या गोष्ट केलेल्या आहेत. आणि जेव्हा झाले तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळालेली आहे. आणि जरी तुम्हाला JMRTमुळे प्रॉब्लेम होत आहे की तुम्ही म्हणताय असं होईल तसं होईल, मग 15 किलोमीटर तुम्ही अंडरग्राऊंड करा. तुम्हाला फक्त जास्ती पैसे लागणार आहे, फरक हाच आहे. आणि तो तुम्हाला रूट जास्त आहे तर सरकारचं जो पैसे आहेत ते आमचेच आहेत, नाही की तुम्हाला म्हणजे तुम्ही जनतेचेच पैसे घेऊन तुमच्या मनाचे कारभार नाही करू शकत. तुम्हाला परस्पर निर्णय घ्यायला तुम्ही पब्लिकची दिशाभूल म्हणजे त्यांना आश्वासन दिले तुम्ही आम्ही इकडूनच ट्रेन नेणार आणि तुम्ही डायरेक्ट दिशाभूल करताय आणि तुम्ही तुमचं परस्पर ठरवलं. आणि तुम्ही चर्चा तर करा. त्याच्यामुळे जर त्यांनी अशा गोष्टी केल्या तर हा आंदोलन पेटणार आहे आणि त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती दखल घेणं गरजेचं आहे. आणि 9 ऑगस्टला जे रस्ता रोको आंदोलन होणार आहे त्याला माझा पाठिंबा आहे पूर्णपणे. पाठिंबा आहे तिथे भाषण करणार का? आता भाषण करायचं म्हणजे भाषण करायला आपण हे करत नाहीये. माझं प्रश्न कसं आहे, तुम्ही आता माध्यमांपुढे बोललाय, लोकांपर्यंत कळणार आहे, तिथं खूप लोक असणार आहे. कनिका खैरे भूमिका तिथं स्पष्ट मांडणार का? माझी भूमिका स्पष्ट हीच आहे ना, की आता जे आपलं पब्लिकमध्ये तुम्ही याचा इश्यू करणार का, विरोध दर्शवणार का, रेल्वे याच मार्गाने झाली पाहिजे अशी मागणी करणार का? हो, माझा पाठिंबा तिथे मी बोलणार की विरोधही दर्शवणार. कारण का जे दिसतंय आज आपण त्या गोष्टीवर चर्चा जुन्या मार्गाप्रमाणेच रेल्वे गेली पाहिजे. हो हो, ऑफकोर्स त्या म्हणून तर आपण आंदोलन करतो आहे ना. जुन्या मार्गेच जायला पाहिजे, नवीन रूटला जायलाच नाही पाहिजे. आणि जर त्यांनी नवीन रूटला नेलं तर हा आंदोलन पूर्ण जुन्नर तालुकाच काय पूर्ण म्हणजे आंबेगाव तालुका, आळेफाट्या मार्गे जेवढे म्हणजे जी पब्लिक आहे त्यांनी सगळे एकत्र येऊन हे जो प्रकल्प आहे तो आपल्या इथूनच व्हायला पाहिजे आणि विकास हे आपल्या इथून होणं गरजेचं आहे. तर मधल्या काळामध्ये महिन्यापूर्वी कनिका खैरे म्हणजे एक झाशीची राणी, खूप डॅशिंग महिला, परंतु एक महिन्यांमधल्या काळामध्ये कनिका खैरे मॅनेज झाल्यात असं चर्चा होत असताना कनिका खैरे डायरेक्ट शिवनेरी किल्ल्यावर पोहोचल्या. कसं आहे, जेव्हा PWDचा हे झालं म्हणजे विनाकारण नोटीस देणं, ज्यांचे लिगली बांधकाम आहेत आणि ज्यांचे लिगली बांधकाम नाही त्यांना नोटीस नाही दिलं, म्हणजे याच्यात राजकारण चालू आहे का, तर तुम्हाला फक्त ओट पाहिजे म्हणजे तुम्हाला ते ओट देणार म्हणून तुम्ही त्यांना वाचवतायत. मग कोणी असो, तुम्हाला तिथं ओट भेटतंय म्हणून तुम्ही त्यांना वाचवताय. आणि मी काय कुठे थांबलेली नाही आणि कुठे मॅनेज झालेली नाही आहे. एक कालावधी असतो, त्या कालावधीपर्यंत आपल्याला थांबणं गरजेचं असतं. मी जसं ग्रामपंचायतकडे पण मागणी केली आहे, PWDकडे पण मागणी केलेली आहे की 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी पेपर देणं बंधनकारक असतं. मी 30 दिवसाच्या आधी तुमच्याशी बोलणार, चर्चा करणार, त्याचा उपयोग नाही आहे. कारण का माझ्या हातात कागद पाहिजे. तर मला जोपर्यंत कागद भेटत नाही तर उगीच मी पब्लिक समोर येऊन बोलायचं काय? आज आपण कागदावरतीच बोलणार ना. मग आता मला चर्चा होते कनिका खैरे मॅनेज झाल्या, हे चुकीचं आहे ना. ही चर्चा कोणी केली? चर्चा होते, पण तुमच्याकडनं येते मला आलेली आहे, पण येत्या 10 ते 15 दिवसातच तुम्हाला कळून येईल कुठे किती भ्रष्टाचार झालेला आहे. हे 10 ते 15 दिवसात तुम्हाला कळून येईल कनिका खैरे मॅनेज झाल्यात की नाही झाल्यात. हे जे लोकांना सांगतात ना ती त्यांचीच लोकं आहेत की हे मॅनेज झालंय, आम्ही मॅनेज केलंय, असं काही नाही आहे. शिवनेरी किल्ल्यावर कशासाठी गेले होते? शिवनेरी किल्ल्यावरती मी जेव्हा संदीप दादांची बातमी बघितली, मला ते सहन नाही झालं की जुन्नर तालुक्यामध्ये अनेक जागी भ्रष्टाचार आहेत, हे माहिती आहे मला. पण आपण आज आपले शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आपण आहोत, भ्रष्टाचार झाला याला पुरावा लागतो. पुरावा आहे म्हणूनच गेली ना मी. आज आम्ही प्रत्यक्ष, तुम्ही खोट्या गोष्टी दाखवू नाही शकत ना. तुम्ही 10 रुपये 100 रुपयाची गोष्ट त्यात फरक कळतं आणि 10 रुपयाच्या गोष्टी. शिवनेरी किल्ल्यावर नेमकं काय चाललंय, काय कुठला विषय? जिथे शिवनेरीच्या पायथ्याशी आपलं म्हणजे
दगड बांधकामचं चालू होतं कंपाऊंड. तर ते कंपाऊंड ज्या कॉन्ट्रॅक्टदारनी घेतलं आहे तर तो कॉन्ट्रॅक्टदार तिथं अजून अद्याप आलं नाही. त्याच्यानंतर काम दिलंय कोणी? हे वन खात्याने? हो, फॉरेस्ट वन खात्याशी बोलले तुम्ही? हो, चव्हाण सरांना मी ते काय म्हणाले? ते म्हटले मी लवकरात लवकर हे सगळं काढून घेतो. मी म्हटलं कसं काम काढणार केवढ्याचं? काम अजून त्यांनी मला पेपर अजून मी दुपारीच फोन झालेला आहे, ते पेपर काढून देत आहे. किती रुपयाचं काम आहे? नाही, पेपर हातात आल्याशिवाय मी चव्हाण साहेब काय म्हणाले नाही का? मी फक्त त्यांना एकच प्रश्न केलेला आहे, ही तार म्हणजे जो कंपाऊंडला तार वापरली ती किती MM ची आहे, किती जाडी पाहिजे आणि त्याचा दगड कुठल्या क्वालिटीचा पाहिजे, म्हणजे चिपला दगड वगैरे एक फरक असतो. आणि हे जे स्पॉटेड दगड आहेत ते खचणारे आहेत. तुम्ही आपल्या शिवाजी महाराजांच्या तिथं अशी कामं करता म्हणजे किती भ्रष्टाचार करताय हे मला लवकरच कळेल, कारण का माझ्या हातात आता पेपर आले नाही आहेत. पेपर आले की मी त्याची तुम्हाला सांगेलच. पेपर 1-2-3 दिवसात देतो असं त्यांनी सांगितलं आहे आणि येत्या 7 दिवसात मी ते काढायचा प्रयत्न करतो. तर त्यांचं म्हणणं होतं की जेवढे स्पॉटेड दगड आहेत ते आम्ही तेवढेच काढतो, ड्रिल लावून काढतो. म्हटलं जर तुम्ही ड्रिल लावून काढले तर तो दगड तिथंच पडणार आणि तिथं गॅप होणार. बोगस कामाला जबाबदार कोण, दोषी कोण, त्यांच्यावर कारवाई काय करणार? आम्ही चव्हाण सरांची पण वरती कंप्लेंट केलेली आहे. त्यांनी जर हे याच्यावर कारवाई नाही केली तर हे काही काम थांबणार नाही. त्यांनी नाही काढलं तर मी स्वतः जाऊन त्याच्यावरती कारवाई करणार, हे तर मी त्यांनाही सांगितलेलं आहे. पण त्यांनी आश्वासन दिले येते 7 दिवस द्या मला, मी जे काय बोगस काम झालेलं आहे ते करतो. आणि मी म्हटलं मग त्यांना ह्याच्यापुढे कॉन्ट्रॅक्ट पण देऊ नका, त्यांचं प्रमाणपत्र आहे का चेक केलेत का? बोलले नाही मी बघितलेलं नाही आहे. मी म्हटलं तुम्ही पाहणी आत्ता करायला आलेत का? जेव्हा बातमी झाली आम्ही बोलतोय तेव्हा पाहणी, ते बोलले हो आम्ही आत्ताच आलो, मध्यंतरी आलतो. म्हटलं मग मध्यंतरी कामावर सुपरविजन कोणाचं होतं? म्हणजे हे काय सगळी बनवेगिरी चालू आहे का? मग कोणच नव्हतं. 7 दिवसाचं 700 रुपयाचं बिगारी जी लोक कामं करतात ना ती लोक तिथे काम करत होते. आणि जेव्हा म्हणजे तिथे नाही कुठलं कॉन्ट्रॅक्टदार होता, नाही कुठला ठेकेदाराने पाहणी करायला पाहिजे किंवा ज्यांनी म्हणजे एक असतं की एक आता इथं आपल्याला हे काम करायचं त्याचं एक लेआउट तयार होतं. तो लेआउट कसं म्हणजे इथं कसा कंपाऊंड होणं गरजेचं आहे हे सगळं तयार लेआउटनुसार करायला पाहिजे. तिथे ना नुसते असे तारा खालूनही केलेल्या आहेत आणि त्याच्यात असं म्हणजे मध्ये मध्ये गॅप आहे आणि असेच दगड टाकले म्हणजे ते काळांतराने खचून जाणार आहे, ते काही टिकाऊ नाही आहे. तर मी त्यांना तेवढीच रिक्वेस्ट केली की ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. आपल्यासोबत होत्या कणिका खैरे. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. ज्या पद्धतीनं अगोदरचा सर्वे झाला आहे त्याच रूटने रेल्वे गेली पाहिजे. माझा आंदोलनाला पाठिंबा आहे. त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार, माझी भूमिका तिथंही मांडणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत जन्मस्थळावर जर भ्रष्टाचार होत असेल तर तो मी रोखणार. वन खात्याने जर वेळीच उपाययोजना केली नाही तर प्रसंगी मी तिथं जाऊन त्या विषयाला अधिकाधिक वाचा फोडणार. गरज पडली तिथेही आंदोलन करणार. कणिका खैरे कुठेही मॅनेज नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जो काही पत्रव्यवहार केलेला आहे त्याची मुदत संपल्यानंतर मी याच्यावर स्पष्टपणे बोलणार आहे असं कणिका खैरे यांचं म्हणणं आहे. कणिका खैरे एक नाव आता मार्केटमध्ये झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कणिका खैरे कोण अशा प्रकारची चर्चा होत असताना मध्यंतरी महिनाभर कणिका खैरे कुठेही माध्यमांसमोर न आल्यामुळे नक्की काय झालं अशा प्रकारची चर्चा होत होती. मला हे म्हणायचं आहे की कुठल्याही गोष्टीला एक टाईम असतो आणि जे ही लोक दिशाभूल करतायत ना, कणिका खैरे मॅनेज झाली. मी मॅनेज व्हायला जर मला मॅनेजच व्हायचे असते तर या गोष्टी पत्रव्यवहार मी करणार नाही. ठीक आहे, मला पत्रव्यवहार केल्यावरती एक कालावधी असतो की 30 दिवस थांबणं असतं की ह्या गोष्टीला 30 दिवस आणि ते 30 दिवसात जर त्यांनी मला पेपर नाही दिले तर मी वरती अपील करणार. ही प्रोसिजर असते म्हणून थांबावं लागतं. जर कणिका खैरे सारखीच माध्यमांसमोर येऊन नाही, आपण काय करायचं, पहिले पेपर दाखवायचं. तोंडाने बोलून उपयोग काय, पहिले कागद काय आहेत आपल्याकडे त्याच्यानुसार बोलायला पाहिजे ना. आणि लवकरात लवकर 15 ते 20 दिवसातच किंवा 15 ऑगस्टला ग्रामसभा ही होणं गरजेचं आहे. आणि जर जमलं तर मी 15 ऑगस्टलाच कुठे काय भ्रष्टाचार झालेला आहे हे मी उघड करेल. ग्रामपंचायतचं मी 4 तारखेला एक मला लेटर आलेलं आहे आणि 4 तारखेलाच मी अर्ज दिलेला आहे. 3 तारखेला त्यांनी हे केलं आणि पोस्टाने मला 4 तारखेला अर्ज आले, त्यांचं लेटर आलं आहे ग्रामपंचायतचं की मी तुम्हाला तुम्ही नारायणगावमध्ये या, आम्ही तुम्हाला इथे पेपर दाखवतो. माझं म्हणणं आहे की मला तिथं पेपर दाखवण्यापेक्षा तुम्ही त्या पेपरची फाईलची झेरॉक्स काढा. माझ्या मागण्या मी तुम्हाला त्या पेपरमध्ये टाकलेल्या आहेत, ते झेरॉक्स काढा आणि तो सेट मला द्या. पण ठीक आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग विषय का? नाही, ग्रामपंचायतचं बोलते. ग्रामपंचायत, हां, ग्रामपंचायतचं बोलते. आणि ग्रामपंचायतच्या विषयावरती मला
मला हे बोलायचं आहे, जमलं तर 15 ऑगस्टला जर ग्रामसभा झालीच, भाऊसाहेबांना रिक्वेस्ट करेल, तेव्हा ग्रामस्थ पण असतील, नारायणगावची जनता असेल, त्यांच्यासमोर आमने सामने झालं तर चांगलंच आहे ना. लवकरात लवकर समोरच प्रश्नांची उत्तरं भेटतील, म्हणजे सगळ्या पब्लिकलाही कळेल ना, खरंच बाबा इथं आहे का, एवढं सगळं काम झालेले आहेत का, इथे इतके कामं, विकास कामं आपल्या नजरेला दिसतात का, कुठे कुठे विकास कामं झालेली आहेत, मग कुठे मंदिर झालेत, गार्डन झालेत, रस्ते झालेत किंवा गटर झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत का. मग हे अस्तित्वामध्ये मी तिथंच लोकांना चर्चेत दाखवेल ना. हे जे लोक बोलत आहेत ना की कनिका खैरे मॅनेज झाली, तर असं काही नाही आहे. बिलकुल कनिका खैरे मॅनेज झाली नाही. कनिका खैरे फक्त 30 दिवसाची वाट बघत होती आणि माझे 30 दिवस हे 4 तारखेला भरले आहेत आणि 4 तारखेला माझा महिना झाल्यामुळे आता मी उघड येऊ शकते समोर. मी त्याच्या आधीच जर मला पेपरच नाही भेटलं तर ते उद्या बोलतील की तुमच्याकडे पेपर आम्ही देणार होतो ना, मग तुम्ही आधीच का बोलायला लागल्या, असं होतं ना. म्हणून मग मी त्यात थांबणं गरजेचं होतं मला. पब्लिक काय आहे, म्हणजे बोलणारे त्यांचीच लोक आहेत, मार्केटमध्ये पसरवणारे तीच, की कनिका खैरे घाबरली, कनिका खैरे मॅनेज झाली, ह्या अशा काही गोष्टी नाही आहेत आणि कुठंही मॅनेजमेंट झालेलं नाही. हे मी तुमच्याद्वारे माध्यमांना सांगते आहे. आणि लवकरात लवकर 15 ते 20 दिवसातच ग्रामपंचायतमध्ये एक तर 15 ऑगस्टला ग्रामसभा असेल, त्यावेळेस मी तिथे येईल आणि त्यावेळेस भाऊसाहेब जर म्हणतायत की तुम्ही इथं या, मी तुम्हाला पेपर सगळे घेऊन दाखवतो, तर तुम्ही 15 ऑगस्टलाच ते पेपर घेऊन बसा. त्या 15 ऑगस्टला मी येते आणि आपण आमनेसामने बोलू ना. कशाला, तुम्ही समोर बसा, मी समोर बसेल. भाऊसाहेबांनी मला उत्तर देणं बंधनकारक आहे. सरपंच ज्या शुभदताई आहेत, या दोघंही यावे, बसावे आणि उत्तर द्यावे. त्यांनी उत्तर द्यायचे, मी प्रश्न करेल. आणि माझ्याकडे, मला माहिती आहे ना आमच्या नारायणगावमध्ये किती पैसे लागतात, किती विकास कामं झालेली आहेत. सो आपण 15 ऑगस्टला जनतेसमोरच घेऊया हा विषय. कशाला मॅनेज व्हायची गोष्ट आहे, ही गोष्ट कुठं मॅनेज झालेली नाही आहे वाणी दादा. हे लोकांची फक्त दिशाभूल करतायत. आंदोलनात सहभागी होणार, हो, आंदोलन आपल्यासोबत होत्या कनिका खैरे. विषय त्यांचे वेगवेगळे असतील, त्या स्तरावर ते जेव्हा मांडतील ते निश्चित माध्यमांपुढे येईलच. पुणे नाशिक रेल्वे जुन्या रूटनी झाली पाहिजे, ह्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. तिथं कनिका खैरे जाणार, कनिका खैरे पाठिंबा देणार आणि कनिका खैरे तिथं स्पष्टपणे बोलणार. अशा प्रकारची भूमिका कनिका खैरे यांची आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.